न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जगातील अनेक आघाडीच्या शहराच्या उभारणी व प्रगतीमध्ये रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचा मोठा हात आहे। विकसित भारताची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देखील देशातील विविध शहरात कार्यरत क्रेडाईच्या सभासदांनी आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी केले। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। 20 ते 25 डिसेंबर दरम्यान क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे शेल्टर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। त्याच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याच्या नगर रचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाणे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील, शेल्टर 2024 चे समन्वयक गौरव ठक्कर, शेल्टर 2024 चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितूबाई ठक्कर, अविनाश शिरोडे, विजय संकलेचा, सुरेश अण्णा पाटील, सुनील भाई भंग, किरण चव्हाण, उमेश वानखेडे, रवी महाजन हे मान्यवर उपस्थित होते। बोमन इराणी पुढे म्हणाले की प्रत्येकाची स्वप्न आणि आठवणी प्रत्यक्षात आणण्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांची मोलाची भूमिका असून क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित शेल्टर 2024 या प्रदर्शनाची मांडणी अत्यंत विचारपूर्वक केली आहे। बांधकाम उद्योग हे मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे क्षेत्र असून शाश्वत विकासाची कास धरणे गरजेचे आहे। निसर्गाचे वरदान लाभलेल्या नाशिकला उज्ज्वल भविष्य असल्याचे देखील त्यांनी नमूद केले। क्योंकि घर चार दीवार और एक छत नहीं होता। घर वो होता है जहाँ पे लोगों के सपने साकार होते हैं, सही होते हैं, जहाँ पे मेमोरीज बनती है, जहाँ पे लोग आगे बढ़ते हैं लाइफ में। तो हम जो काम करते हैं, आप मैं सारे डेवलपर्स, इसका एक बहुत ही इम्पॉर्टेंट आउटकम ये है कि हम लोगों की ज़िंदगी बनाते हैं। लोगों को आप रोटी दो तो एक दिन के लिए उनको खुश करते हो, आप उन्हें कपड़े दो तो शायद एक हफ्ते तक खुश करते हो। मेरा ये मानना है आप किसी को अच्छा घर दे दो तो उसकी पूरी ज़िंदगी वहाँ से संवर जाती है। और इसीलिए मैं सारे डेवलपर्स को कहूँगा, दिस इज अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर ईच एंड एवरी वन ऑफ यू। आप लोग जो काम कर रहे हो उसे और अच्छा बनाओ। क्रेडाईने नाशिकचे ब्रँडिंग सर्व दूर केले असून नाशिकच्या विकासासाठी सकारात्मक विचार करणारे शासन आहे। लवकरच सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने नाशिकसाठी एका बैठकीचे नियोजन करून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले। आणि मला आनंद असा आहे की हे डिपार्टमेंट ज्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचं, ते आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्याकडे हे नातं हे खातं आहे। त्यामुळे भाई मला असं वाटतं की आता पुढच्या 100 वर्षांचा विचार आपण केला पाहिजे। कारण काय, नवीन नवीन पॉलिटिशियन्स येतात, प्रत्येकाला वाटतं मी हे करावं, मी ते करावं, परंतु शहराचा एक विजन प्लॅन आपण तयार केला पाहिजे, जो आपण सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे। नाहीतर मग शहराचा कुठेतरी आडवा तिडवा विकास होत जातो। आज आपण बघितलंय पुण्याची काय परिस्थिती झाली, म्हणजे पुण्यात गेल्यानंतर नकोसं वाटायला लागलं, जे पुणे पूर्वी हवंसं वाटायचं। पण मला असं वाटतं की ह्या नाशिकची जी डेव्हलपमेंट आहे ती एका दिशेनं व्हायला हवी। तिच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्लॅनिंग करण्याचा जो खऱ्या अर्थानं हक्क आहे तो तुमचा आहे। मी तुम्हाला एवढंच सांगेन की पुनश्च एकदा आपण जशी एक बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर घेतली होती, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आणि अजितदादा पण आहेत, आणि या शहराला आता 3 मंत्री आपल्याला मिळालेले आहेत। आदरणीय दादा भुसे आहेत, झिरवाल साहेब आहेत, माणिकराव कोकाटे साहेब आहेत। त्यामुळे यांचा उपयोग आपल्याला आपल्या शहरासाठी कसा करून घेता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू। या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील म्हणाले, enhance the city product, because traditionally we have only 2 products, residential products, which is 1 BHK, 2 BHK, 3 BHK, that's it, and commercially we have shops and the offices. But now after UDCPR, especially after COVID, we doing various product in residential, that is farmhouse project, farmhouse plotting, industrial plotting, then we have studio apartments, senior citizen housing, student housing, then farmhouse villas, then wellness, and many other products in the residential zone. In commercial, we went down to retail spaces, then we are getting very good brands of hotels. Then our Vice President Sujoy ji, he already done the
Courtyard Marriott, and again he is doing Westin. So again in schools, in education, hospitals, we are bringing brands in the city, and there are lease rental spaces. That is again a alternate asset class product we are doing with the help of our developers. गेल्या 6 दिवसात 15,000 कुटुंबांची भेट दिली असून 100हून अधिक बुकिंग यात झाले आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या जागेमुळे हे प्रदर्शन अतिशय ऐसपैस होते. स्टॉलचा आकार तसेच स्टॉलच्या 2 रांगांतील अंतर देखील प्रशस्त होते. यामुळे एकाच वेळेस शेकडो नागरिकांनी प्रदर्शनास्थळी भेट दिली आहे. 15,000हून जास्त फॅमिलीज यांनी इथे व्हिजिट केलेली आहे या 6 दिवसामध्ये. दर 3 तासाला लकी ड्रॉ, रोजचं एक बंपर लकी ड्रॉ आणि फायनल लकी ड्रॉ आज आपले प्रमुख पाहुणे इथे काढणार आहेत. दॅट इज अ TVS 2 व्हीलर. आम्ही याचे प्लॅनिंग करताना मला सांगायला खूप आनंद होतो की आमच्याच मेंबर्सचे 3 आर्किटेक्ट्स मुलं आहेत, दीप्ती, ऋग्वेद आणि कपिल यांनी याचं प्लॅनिंग केलं. आमचे जे सिनियर आर्किटेक्ट आहेत मिहिर मेहता, त्यांनी त्यांचं मेंटरिंग केलं आणि एक सुरेख असा लेआउट प्लॅन केला. आणि इथपर्यंत ते डिटेलमध्ये गेले की पूर्वीच्या शेल्टरमध्ये जेव्हा व्हिजिटर घुसतो तो एंट्री टू एक्झिट किती मीटर चालतो आणि यावेळेस तो कसा कमी करायचा ताकी त्याला जेणेकरून त्याला थकवा कमी होईल, बट ॲट द सेम टाईम एंटायर एक्सपो त्याला बघता येईल. या डिटेलमध्ये प्लॅन करून त्यांनी हा सुंदर असा लेआउट आम्हाला इथे बनवून दिला. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, श्यामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन, सोनाली बागड यांनी विशेष सहकार्य केले.